पुण्यातील नामांकित बिल्डर रवींद्र साकलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर साकलांसह 5 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर एका लष्करी अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर रविराज ग्रुपच्या साकला बंधूंवर गुन्हा दाखल झालाय। तर यामुळे आता बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। रविराज बोकाडिया, रवींद्र साकला, अभिनंदन साकला तसेच रविराज अभिनंदन असोसिएट एलपीपी आणि अंबादास पाटील या देखील जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अंबादास पाटील बाखाडेवरती देखील गुन्हा दाखल झालाय। पुण्याच्या वानवडी परिसरात असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याकडून 49 लाख रुपये आगाऊ रक्कम घेऊन यावेळेस खरेदी केलेली दुकानं त्यांना वेळेत न देता फसवणूक केल्याप्रकरणी रविराज फर्मच्या 5 जणांवर वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। चंद्रशेखर, नामांकित बिल्डर रवींद्र साकलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यांच्यासह 5 जणांवरती देखील गुन्हा दाखल झालाय, नेमकं काय कळतंय? वर्ष खरं तर पुण्यातील नामांकित जो बिल्डर आहे रवींद्र साकला याच्यावरती फसवणुकीसह मोफा जो कायदा आहे, जो बांधकाम क्षेत्राशी संबंधित कायदा आहे, त्याविषयी हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका 49 वर्षीय रिटायर्ड कर्नल जे आहेत त्यांची फसवणूक या साकला आणि बिल्डरने केलेली आहे। त्यांना या साकला बांधकाम व्यावसायिकांनी एक दुकान विकलं होतं आणि त्या दुकानाचा जो ताबा आहे तो वेळेत दिला नव्हता। त्याचबरोबर हे सगळे व्यवहार खरेदी करण्यासाठी जे नियम आहेत ते सगळे नियम या साकला बंधूंनी डावलले होते आणि या सगळ्या विषयी पुण्यातील वानवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर या सगळ्या गुन्हा दाखल झाल्याने बांधकाम क्षेत्रात एक मोठी खळबळ जी आहे ती पुण्यामध्ये उडालेली आहे। आपण पाहिलं की रवींद्र साकला जे आहेत हे अशा पद्धतीनं ग्राहकाची फसवणूक करतात, ग्राहकांना वेठीस धरतात। खरं तर यापूर्वी सुद्धा यांच्या अनेक तक्रारी अशा होत्या अशी माहिती मिळत आहेत, परंतु पोलिसात पुढे येऊन कोणी तक्रार दाखल करत नव्हतं। परंतु हे जे रिटायर्ड फिर्यादी कर्नल आहेत यांनी वानवडी पोलिसांमध्ये हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वानवडी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत। या सगळ्या गुन्ह्यामध्ये आता पोलीस पुढे काय तपास करतील हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच त्यामुळे आता आपण पाहतोय बांधकाम क्षेत्रात एक मोठी खळबळ उडाल्याचं देखील पाहायला मिळतंय। चंद्रशेखर, नेमका कधीपर्यंत पुढची कारवाई केली जाणार आहे, काही माहिती कळतीये का? खरं तर 2-3 दिवसापूर्वी हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस जे आहेत ते यामध्ये कारवाई काय करतात हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। कारण रवींद्र साकला जो आहे तो राजकीय त्याच्या पाठीशी पाठबळ आहे का व पोलिसावर कोणाचा दबाव आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अशा पद्धतीनं सर्वसामान्य जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांची हा रवींद्र साकला फसवणूक करतो, त्याचं फर्म फसवणूक करतं आणि त्यांना मोफा जो कायदा आहे बांधकाम क्षेत्रातील त्या कायद्याचे नियम आणि अटी कोणतेही हे रवींद्र साकला जे आहेत ते फॉलो करत नाहीत। या सगळ्याच विषयी वानवडी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु कारवाई या मात्र अद्याप झालेली दिसत नाही। निश्चित त्यामुळे आता येणाऱ्या काळात पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।